आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की अॅट्रॉसिटी ऍक्टच्या 18 अंतर्गत त्या ज्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत एखादा गुन्हा घडतो तो पोलिसांनी एफआयआर करणं मस्ट आहे असं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो. आम्ही त्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. सिनियर पीआय जे असतील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही, तशी फिर्याद आम्ही त्यांना दिली होती. त्यानंतर सीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही रात्री 3 तारखेला रात्री सकाळी 11 वाजल्यापासून तर रात्री 3:30 वाजेपर्यंत केवळ एफआयआर दाखल करा अशी आम्ही विनंती करत होतो, तरी त्यांनी केली नाही. त्याच्यानंतर आम्ही 28 ऑगस्ट 2025ला माननीय शिवाजीनगर पुणे येथील सेशन कोर्टासमोर BNSS सेक्शन 175(3) अंतर्गत एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली. त्या प्रायव्हेट कंप्लेंटचे आर्ग्युमेंट होऊन आज आदेश आलेला आहे. तो आदेश असा आहे की कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत कोथरूड पोलीस स्टेशननी ताबडतोब उद्या ऑर्डर झाल्याच्या नंतर त्यांना ऑर्डर दिल्याच्या नंतर याच्यामध्ये एफआयआर नोंदवावा आणि या गुन्ह्याचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा. या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी असणार आहेत ते श्री अमोल कामटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, श्रीमती संजीवनी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल, सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, धनंजय सानप, पोलीस अधिकारी, सायबर विभाग, सातारा